हाय नमस्कार. मी सुनंदा माळी. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा द्यावं ईश्वरचरणी प्रार्थना. तर मी इथं 2 बटाटे घेतलेले, त्यानंतर 2 ते 3 कांदे मी इथं कापून घेणार आहे. मी इथं बनवणार आहे वाटाणे बटाट्याचे पराठे, पण ते शिजवून ते करून ते खूप टेन्शन असतं आपल्याला. त्यासाठी मी साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे इथं पराठे बनवायची. फक्त 2 बटाट्यांची साल काढून घ्यायची, धुवून घ्यायची आणि अशा प्रकारे मस्तपैकी किसून घ्यायचं त्यांना. दोघंही बटाटे मी इथं असं घिसणीने किसून घेतले. बघा अशा प्रकारे हे किसून घ्यायचे मस्तपैकी बारीक किसून जाते याची. आता याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचे, धुवून घ्यायचे कीसुद्धा, नाहीतर काळी पडून जाते. त्यानंतर मी अर्धा गाजर इथं असा कापून घेतलेला आहे. 2 ते 3 मिरच्यासुद्धा मी कापून घेतलेले, 3 कांदे आधीच कापून घेतलेले आहे. त्यानंतर अर्धा टमाटा मी इथं कापून घेतलेला आहे. एकदम सोपी पद्धती आणि पटकन 5 मिनटात होतात. सकाळी शाळेत मुलांना जायला आपल्यालासुद्धा वेळ नसतो, तर असं पटकन करायला खूपच छान. तर मी अर्धी शिमला मिरचीसुद्धा इथं कापून घेतलेली, अर्धा टमाटा, अर्धा शिमला मिरची आणि कोबी फ्लावरचे 2 छोटे छोटे तुकडे घेतलेले आहे मी, ते सुद्धा इथं कापून घेतलेले आहे छान मस्त असे. आणि असं चॉपिंग करून घ्यायचे ह्याच्याने. आता लसणाच्या पाकळ्या टाकल्या मी 8 टन, थोडासा अद्रकचा तुकडा टाकलेला आहे इथं. आणि हे सर्व काय आपल्याला हे असं चॉपिंग करून घ्यायचे. याच्यामध्ये मस्तपैकी बारीक होऊन जातं. जाडसर चॉपिंग केली मी, तर मी याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे मी. तर आता आपल्याला एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचे आहे सर्व काही मिश्रण. इथं एका बाउलमध्ये काढून मी इथं वाटाणे नाही केलेले आहे, कारण की वाटाणे वेगळे करणार आहे मी. हे बघा हे वाटाणे पण आपल्याला इथं असं बारीक करून घ्यायचे. तुम्ही खलबत्त्याने सुद्धा कुटू शकता किंवा मिक्सरने सुद्धा जाडसर करू शकता. जास्त बारीक नाही करायचे, थोडे जाडसर राहू द्यायचे. तर हे सुद्धा मी इथं असं बारीक करून घेणार आहे. पटकन होतं याच्याने सुद्धा. हे बघा हे सुद्धा पटकन बारीक झालेले. तर मी आता हे सुद्धा याच्यामध्ये मिक्स करते. या झाकणचं काढून घेणार आहे मी. आता हे सर्व काही मी आता साईडला ठेवते. त्यानंतर इथं भरपूर अशी कोथिंबीर कापून घेणार आहे मी. त्यानंतर आपल्याला गॅस पेटवून कढई ठेवायची आणि याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. जिरं टाकलं मी इथं, त्यानंतर किसलेला बटाटा टाकला, वाटाणे टाकले, थोडा हिंग टाकला. नंतर आपलं हे सर्व काही कांदा, गाजर, शिमला मिरची बारीक केलेलं ते सुद्धा टाकलं मी इथं. थोडा किस उरलेला होता तो टाकला. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही, फक्त 1-2 मिनटं, कारण ते पराठ्यांमध्ये पण शिजणार ना त्यासाठी. आणि भरपूर अशी कोथिंबीर मी इथं टाकलेली, ती सुद्धा परतून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथं थोडी चटणी टाकायची, थोडीशी हळद घालायची आपल्याला आणि हे पण मिक्स करून घ्यायचे. आपल्याला चाट मसाला वगैरे काहीच काही घालायचं नाही, कारण याच्यामध्ये जितकी चव राहते ना, आणि खूप याच्यामध्ये दही पण घालायची जरूरत राहत नाही, चाट मसाला पण टाकायची जरूरत राहत नाही. असंच खूप भारी लागतात ते. हे बघा खूपच छान मस्त एका बाउलमध्ये मी आता हे काढून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवते. त्यानंतर आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे तेवढेच पीठ मळायचं आहे. मी तर 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर कस्तुरी मेथी इथं क्रश करून टाकायची आहे बघा. याच्याने खूपच छान चव येते. मीठसुद्धा टाकलेलं आहे मी. आता याला मस्त असं थोडंसं भिजून घ्यायचं आहे. आणि पीठ थोडंसं आहे ना असं नरमच पद्धतीने आपल्याला भिजायचं आहे, जास्त घट्ट पण नाही. आता याच्यावर तुम्ही कापडसुद्धा झाकू शकता. मी असे प्लेटच झाकून देणार आहे. हे बघा आता मुरलं गेलं आपलं पीठ, पण छान मुरलं गेलं. हे बघा खूपच छान. तर आपल्याला पराठे बनवण्यासाठी पीठ आपलं रेडी आहे.
तर बघा एवढा तुकडा गोळा घेतलेला आहे मी. त्याला मस्त गोल करून घ्यायचे आणि बनवायला पण खूपच सोपे आहे. कितीही तुम्ही बारीक करा आणि किती वडा फाटत नाही तुटत नाही, खूपच छान येतात. तुम्ही नक्कीच एकदा करून बघा. काहीच साहित्य लागत नाही, सर्व काय आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं. बटाटे वाटाणे सर्व तर असतात आपल्या घरी. अद्रक लसणाची सुद्धा आपल्या घरी असतंच. अद्रक लसूण सर्व काही आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं. तर बघा तुम्ही कितीही बॅटर भरलं ना तरीसुद्धा फाटत नाही आणि खूपच छान चव येते. एवढ्या ह्याच्यामध्ये मी फक्त 3च बनवणार आहे आणि एका पराठामध्ये तर पोट भरून जातं आपलं. आम्ही 3 जणांसाठी 3 पराठे बनवले फक्त. वरचा गोळा तुम्ही साईडला लावून द्यायचा, नाहीतर तोडून घ्यायचा. बघा मी याचा तोडून घेतलेला आहे. तुम्हाला दुसरा पराठा बनवेल ना तेव्हा साईडला लावून दाखवेल कसं लावायचं ते, म्हणजे फाटत नाही तुटत नाही. हाताने सुद्धा मोठा होऊन जातो हा. बघा तुम्ही कितीही ओढा आणि कसंही ओढा त्याला, अजिबात नाही. आणि असं नाही आहे की याला अमुकच गहू लागतो, असं कोणत्याही गव्हाच्या पिठापासून होतो. राशनच्या गव्हाच्या पिठापासून सुद्धा होतो. हे बघा दिसायला किती छान दिसतंय. आता तवाला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. बघा हाताने सुद्धा पलटी होऊन जातो. आता आपला पराठ्याला सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं आहे. छान आणि मस्त तुम्ही पोरांना जर लहान मुलांना टिफिनला दिला किंवा तुमच्या मिस्टरांना सुद्धा टिफिनला दिला ना तरीसुद्धा चालतं. असा खरपूस राहतो, नरमसुद्धा होत नाही आणि खायला तर एकच नंबर. बघू शकता. तुम्हाला अजून एक मी बनवून दाखवते. बघा आता पूर्ण अर्ध बॅटर भरणार आहे मी. आता एकच पराठ्याचा राहू देणार आहे. 3च पराठे केले मी एवढ्या बॅटरमध्ये, कारण खूप टेस्टी लागतं ना त्यासाठी. हे बघा याला असं साईडला लावून द्यायचे, तोडायचं नाही. हे बघा आता याला सुद्धा तुम्ही कसंही लाटू शकता, कितीही ओढा आणि कसंही लाटा आणि किती पटकन लाटला पण जातो. पूर्ण बारीक करून घेतलेला आहे मी. याला सुद्धा तसंच तेल लावून घ्यायचं आहे, कारण असं खरपूस मस्त शेकला जातो आणि खायला पण खूप छान. तुम्ही असं उलटणीने सुद्धा असं पलटवू शकता, पण मला काही चटके वगैरे लागत नाही म्हणून हातानेच पलटून घेते. हे बघा हा पण झालेला आहे. आता हा पण लाटून घेतला मी. हे 3 पराठे झाले. हा पण तसाच शेकून घेणार आहे. पटापट शेकले पण जातं. तर अशा प्रकारे पराठे मी इथं बनवलेले, साधं आणि सोपं. शिजवायचं टेन्शन नाही आणि कशाचंच टेन्शन नाही. हे बघा तुम्ही मध्ये बॅटर बघा किती छान आणि किती सुंदर दिसतंय. अप्रतिम असे पराठे आपल्या इथं झालेले आहे. तर चला, साधी आणि सोपी पद्धत माझे पराठे बनवायची तुम्हाला जर आवडली असेल तर मला लाईक कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. भेटू पुन्हा.